3 ओव्हरचा होणारा सामना 1 षटक स्लॉगचा राहील, 2 षटक स्लॉगच्या बाहेर राहणार. पहिल्या चेंडूवर महेंद्र इज ऑन फायर. महेंद्रने दाखवून दिला पहिल्या चेंडूवर घनघाती प्रहार, चेंडू फरार, लॉगनला षटकार. डीजे खरोखर स्फोटक फटका होता. पहिल्या चेंडूवर 6 धावा वसूल केला. या 6 धाव्याच्या मदतीने संघाचं खातं खोललं गेलं. 6 धावेला कोसले वर्सेस फडगा या 2 संघांना पहिला चेंडू, दुसरा चेंडू फुल टॉस. चेंडूचा फायदा उचलला. चेंडू नक्कीच सीमारेषेचा वेध घेतो. फरार, कार्पेट शॉट, चौकार. धन्यवाद. या ठिकाणी पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि दुसऱ्या चेंडूवर क्षेत्ररक्षकाच्या वडून चेंडू भिरकावून दिला. 4 धावेला धावफलक मात्र या 2 फटक्याच्या नंतर 10 धावा. पुन्हा एकदा त्याच फटक्याची पुनरावृत्ती होते, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. बघूया, क्षेत्ररक्षकाचा चांगला प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या धावेचा कॉल वासुदेवचा महेंद्र याला गेला आणि 2 धाव्या सरळरित्या धावून पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 2 धावेच्या नंतर धावसंख्या 12 या आकड्यावर. ना आमचे तटस्थ गुणलेखक पुन्हा एकदा आम्हाला जोडले गेले आहेत. आमचे सोमनाथ या ठिकाणी गुणलेखकाचं भूमिका बजावत असताना 12 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. या षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. अप्रतिम कामगिरी करतो महेंद्र. सुंदर फटका आहे, परंतु चेंडू राहिलाय सर्कलमध्ये. तिथे सलमान येतोय आणि महेंद्र याला जीवदान. कॅच सोडली का मॅच सोडली, कारण येणारे चेंडू सांगतील. स्फोटक आणि घातक फलंदाज आहे महेंद्र आणि त्याच महेंद्रला जीवदान दिलाय सलमान यानं. मिडॉपला तिथे चेंडू उडाला होता झेलसाठी, परंतु नाही, झेल सुटला. 1 धाव धावफलकावर येते. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 या अंकेवर. या षटकातील येणारे अजून 2 चेंडू बाकी. स्लॉगचं पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज सुनील आपल्या संघासाठी. आदित्य 11 पडगा वर्सेस कोसले. आज चाललेला दुसऱ्या फेरीचा पहिला सामना या भव्य दिव्य मैदानावर. पुन्हा एकदा वासुदेवाच्या बॅटून फटका येतोय. चेंडू मात्र घेत सीमा पार झाला असता, परंतु थोडासा टायमिंग चुकतोय. या ठिकाणी नक्कीच 1 धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या झाली 14. शेवटचा चेंडू बाकी पहिल्या षटकातील. स्लॉगचं पहिल्या षटक आपण बघतायत. हाताळलंय सुनील यानं. 14 धावा धावफलकावर. सुंदर फटका. महेंद्र इज ऑन फायर. गजा महेंद्रचा 4थ्या चेंडूवर झेल सोडला. सलमानच्याच वरनं जो फटका गेला सीमा पार, चौकार. या 4 धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 18. षटक क्रमांक 1 ची सांगता बिनगडीवाद. कोसले संघाची धावसंख्या 18. डीजे चला, क्षेत्ररक्षण पांघरावायचं आहे. 15 मिनिटं आपल्याला दिलेली आहेत. 15 मिनिटानंतर 1 सेकंड जर उशीर झाला तर आपल्याला 2 रनाचा भूदंड या ठिकाणी भोगावा लागेल. प्रेक्षकांना विनंती असेल, जी पांढरी पट्टी आम्ही लावलेली आहे आयोजकांनी, त्या पट्टीच्या बाहेरच बसायचं आहे. सीमारेषेच्या जवळ कोणी बसू नका. आयोजक तिथे आले तर आपल्याला स्वतःहून तिथे उठवून लावतील. सूचनेचा सन्मान करा. प्रेक्षक आपल्याला विनंती असेल, वारंवार बोलायला लावू नका. आपण गुणी प्रेक्षकात आपल्या सर्वांच्या सहकार्यातून साकार झालेला चषक म्हणजे धर्मवीर चषक 2019 अंबरजे या गावामध्ये आपल्याला पाहताना दिसतोय. 1 षटकाचा खेळ संपला, परंतु महेंद्र याची खेळी पाहिली तर 2 चौकार आणि 1 षटकाच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 18 या धावसंख्येवर. येणारे 12 चेंडू बाकी. दुसरं षटक घेऊन येतोय प्रलेश. षटक क्रमांक प्रलेश. पहिले सुनील याने टाकलं होतं, दुसरं प्रलेश याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळत आहे. सामना त्वरित चालू करायचा आहे. विलंब लावू नका. आजच्या दिवसात अजून काही सामने बाकी आहेत. सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण होते. चेंडू जातोय सीमा पार. 22च्या रूपानं 4 धावा. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 22 या आकड्यावर.
4 धावाच घेतल्या तिथे. गुरवली संघाचे कर्णधार आणि कोण मानिवली संघाचे कर्णधार आणि गुरवली संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी चला लवकर. वासुदेव याचा फटका इथे आमच्या समालोचन कक्षाला इकडे नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण त्या क्षेत्ररक्षकाकडून होतंय. 22च्या रूपाने चौकार पाहिला त्यानंतर 1 धाव बॅटमधून आलेली आहे. धावफलक पुढे जात आहे 23 या आकड्यावर. सुंदर चेंडू होता फटका तेवढा लॉंग ऑनला येतोय तिथे क्षेत्ररक्षक हजर. एकेरी धाव पाहायला मिळाली बॅक टू बॅक 2 चेंडूवर. या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या 24. षटक क्रमांक 2 मार्गस्थ जात असताना प्रलेश मात्र थोडासा कमबॅक करतो आपल्या संघासाठी. गजब पहिल्या षटकामध्ये आलेल्या 18 धावा आपल्याला दिसतात. महेंद्रच्या रूपानं जी फटकेबाजी पाहिली. आता मात्र स्ट्राईकला वासुदेव जातोय. कोसले वर्सेस पडगा चाललेला युद्ध क्रिकेटचं हे युद्ध या ठिकाणी चालू आहे. बघूया 1 धाव निश्चित या स्क्वेअरलेगला चेंडू जातोय. दुसरी धावेचा कॉल जातोय तिथे नक्कीच सहजरित्या गुड रनिंग बिटवीन द विकेट. वासुदेव आणि महेंद्र यामध्ये 2 धावेच्या मदतीने स्कोअरबोर्ड जात आहे 26 या आकड्यावर. या षटकातील येणारे अजून 2 चेंडू बाकी असताना 26 धावा धावपालकावर कोसले संघाच्या. बिनगडी बाद सलामीला आलेली जोडी अजून खेळपट्टीवर दिसते वासुदेव आणि महेंद्रच्या रूपानं. आता मात्र वासुदेवाचा भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. बघूया तिथे आणि झेलबाद. पहिला झटका कोसले संघाला. 1 गडी बाद धावसंख्या 26. डीजे कृपया आमच्या समोर जे प्रेक्षक बसलेले आहेत बॅनरच्या साईडला लाल शर्ट गाडीचा आरसा खाली करायचा आहे. जी इनोवा लागलेली त्याच्या साईडला जे बसलेले प्रेक्षक आहेत लाल शर्ट मागचा आरसा करायचा आहे. सगळे आरसे खाली करून टाका तिथे त्या ठिकाणी. मागच्या गाडीचा लाल शर्ट कोण आहेत तिथे लाल शर्ट इनोवाच्या पाठीमागे. षटकातील पुढे चेंडू सुंदर चेंडू आहे. चेंडू मात्र हवेत जातो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक लॉंगनला चेंडू येतोय आणि बाद. दुसरा झटका बॅक टू बॅक 2 गडी बाद होतात. गोलंदाज प्रल्लेश याला आलेलं यश वासुदेवच्या रूपानं गडी बाद झाला आणि नवीन फलंदाज सुद्धा बाद झाला. षटक क्रमांक 2 ची सांगता समाप्ती. 2 षटकानंतर धावफलक 26. 2 गडी बाद 26. डीजे चला आदित्य इलेव्हन पडगा टाइमपास करू नका. आपलं 15 मिनिटं लावलेली आहेत. 1 मिनिट जरी 1 सेकंड जरी उशिरा झाला तर 2 रनाचा भूदंड. कारण निर्णायक सामना आहे. दुसऱ्या फेरीचा सामना आहे. 12 चेंडूचा खेळ संपला. 2 गडी बाद धावफलक बांधलाय 26 या अंकावर. उर्वरित डीजे नागेशचे आमचे सन्मानी या ठिकाणी आलेले आहेत. थोडंसं जेवणासाठी गेले होते कारण माझ्या प्रेक्षकांचं मनोरंजन ज्यांच्या मार्फत केलं जातं आणि प्रेक्षकांना कुठेतरी थकवा आलेला असतो. प्रेक्षकांना कुठेतरी मजा मौज करण्यासाठी हे संगीत ठेवलेलं आहे. कारण म्हटलं जातं म्युझिक इज अ मेडिसिन. म्युझिक हा माणसाच्या जीवनातील औषध आहे आणि तेच संगीत या ठिकाणी डीजे नागेशच्या मार्फत कालपासून या ठिकाणी सुरेल संगीत ऐकायला मिळतं. त्यांचं मी या ठिकाणी मनस्वी आभार व्यक्त करतोय. जातो मैदानाकडे. उर्वरित येणारे 7 चेंडू बाकी. 12 चेंडूचा खेळ पाहिला तर धावफलक 2 गडी बाद 26 कोसले संघाचं. आता मात्र येतोय तो कृष्णा. फुल टच लॉलीपॉप चेंडू होता. चेंडूचा मात्र तेवढा फायदा उचलता आलेला नाही. चेंडू लॉंग ऑनला जातो 1 धावेच्या साठी. आता मात्र स्ट्राईकला येतो महेंद्र गजा. महेंद्र यानं पहिल्या स्लॉगच्या षटकामध्ये 2 चौकार आणि षटकार ठोठावला होता. उर्वरित 5 चेंडू त्याच्या महेंद्रकडे राहणार आहेत. बघूया परंतु धावफलक इकडे पुढे गेलंय. धावसंख्या 27 या आकड्यावर.
पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, चेंडूचा फायदा नाही, परंतु नो चेंडू दिलाय, नो चेंडू घोषित केला आहे पंचांनी. नो बॉल तिथे गुणलेखक आपण लिहायचं आहे. एक धाव नोच्या रूपानं येते. धावसंख्या झाली 28. या पुढील चेंडू फ्री हिट राहील. फलंदाज लक्ष द्या, गोलंदाज लक्ष द्या. या पुढील चेंडू फ्री हिट, पंचांचा इशारा. ओके, कृपया व्यासपीठासमोर सर्व जे कोणी आहेत पाठीराखे सर्वांना विनंती असेल व्यासपीठावर विराजमान व्हायचे. आपलं धर्मवीर चषक 2019 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, पुन्हा एकदा नो बॉल. सातत्याने वारंवार बॅक टू बॅक 2 नो बॉल इथे पाहायला मिळतात. या 2 नो बॉलच्या पद्धतीने 2 धावा आणि 1 नो, एकूण 3 धावा. पंचांची उज्जत घालू नका, अन्यथा पॅनल्टी बसेल. चला लवकर, आयोजक तिकडे लक्ष द्या. आयोजक, पंचांची उज्जत घालू नका, पंचांची उज्जत घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आदित्य एलियन पडगा 2 रनाची पॅनल्टी बसेल. आपल्याला शेवटचा कॉल आहे. क्रिकेटचा सन्मान करा. पंचांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान म्हणजे क्रिकेट. हा क्रिकेट इथे दाखवायचा, खेळावर वृत्ती दाखवा, खेळाचं प्रदर्शन करा. आदित्य एलियन पडगा संघ शेवटचा कॉल असेल. चला आदित्य बडगा, बाकीच्यांनी पांघराची ते सगळ्यांनी जमायचं नाहीये, फक्त कर्णधार येणार डिसिजनसाठी. आयोजक देतील तो फायनल डिसिजन, पंच देतील तो फायनल डिसिजन. थर्ड अंपायर दिलेला आहे, जरा रिप्लाय बघायचं या ठिकाणी. कुणाला मात्र सर या ठिकाणी यायचंय. नो चेंडू, इथे फायनल डिसिजन. थर्ड अंपायरचा निर्णय नो चेंडू. धन्यवाद. बघा आमचे तटस्थ, आमचे आदरणीय गोतर्णे साहेब या सामन्यांचं आयोजन देखणं आणि प्रतिम शिस्तबद्ध कडी मेहनत या संघासाठी केली जाते. सर्व आयोजन पाहायला गेलं तर आयोजकांमार्फत या ठिकाणी मेहनत घेतली गेलेली आहे. वर्ष पहिलं आहे, परंपरेचं वर्ष. ही स्पर्धा सालाबादप्रमाणे येणारी असेल आयोजकांच्या माहितीनुसार. या चेंडूवर 3 धावा आलेल्या आहेत. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 31 धावा. हे षटक पाहायला गेलं तर तिसरं शेवटचं अंतिम षटक या धावाचं. पहिल्या एकच चेंडू झाला आतापर्यंत. कृपया या ठिकाणी जरा शांतता ठेवा. चला आदित्य इलेव्हन पडगा, कृपया विलंब लावू नका. येणारे अजून 5 चेंडू बाकी. धावफलक 31 या अंकेवर पोहोचलाय. जो महेंद्र सलामीला आलेला आहे अजून विकेट पट्टीवर, खेळपट्टीची ज्याची जणू काही मैत्री जमली आहे. एक चेंडू झालेला आहे, ज्याला सामना चालू करायचा आहे. फ्री हिट आहे यापुढे चेंडू. महेंद्र लक्षात घे, फलंदाज. फ्री हिट चेंडू आहे तुला. हो क्या बात आहे, सुंदर हा प्रतिम फटका आहे. नक्की मात्र तिथे फ्री हिट राहिल्यामुळे चेंडू उसळी घेतोय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक नक्कीच लॉंगॉनला चेंडू गेला आणि 2 धावा महेंद्रच्या बॅटमधून इथे पाहायला मिळाला. या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे 33 या धावसंख्येवर. 2 गडी बाद. महेंद्र पाहायला गेला तर कुठेतरी चोख कामगिरी, संघर्ष करतोय आपल्या संघासाठी. क्रिकेट म्हणजे संघर्ष आलंच, क्रिकेट म्हणजे मेहनत आलीच.
कोसले संघ पाहायला गेलं तर खूप मोठी धावसंख्या उभी केली आहे. 3 षटकांचा होणारा सामना आहे. पुन्हा एकदा महेंद्रची बॅटची कडा लागते, चेंडू हवेत जातोय आणि महेंद्र इथे बाद होतोय. झटका बसतोय. आता मात्र महेंद्रची केली संपुष्टात येते. तिसरा गडी बाद होतोय. धाव फलक 33 या धावसंख्येवर डीजे. प्रशांत येतोय. प्रशांत यादीचा सामना पाहिला तर सुंदर गोलंदाजी केली होती प्रशांत यानं आणि आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता. या ठिकाणी पाहायला गेलं तर 2 चेंडू आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू बाकी आहेत पहिल्या इनिंगचं फक्त. धावफलक 33 या धावसंख्येवर. 3 षटकांचा होणारा सामना असेल दुसऱ्या फेरीचा सामना. फुलटॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू उसळी घेतोय. एस टी रक्षक तिथे पोहोचतोय आणि पुन्हा एकदा चौथा झटका. 4 गडी बॅक टू बॅक 2 गडी बाद. महेंद्र नंतर कृष्णा बाद होतोय. गोलंदाज जयेश याला आलेलं यश, कारण शेवटच्या 2 अक्षर पाहिले तर यश दडलाय आणि जयेशला इथे यश येत आहे. दुसरा गडी बाद बॅक टू बॅक घेतो जयेश आणि 4 गडी बाद. धावफलक 33 डीजे. सचिन येतोय पुढील फलंदाज. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ करण्यासाठी सचिन येतोय. बघूया. मात्र प्रशांत स्ट्राईकला येतोय. धावफलक 33 या अंकेवर. सुंदर फटका आहे त्या ठिकाणी मारलेला आहे. स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. नक्कीच कार्पेट शॉट होता. दुसऱ्या धावेचा कॉल जाईल नक्कीच इथे आणि या ठिकाणी हॅट्रिक झालेली आहे. धावबादच्या रूपाने हॅट्रिक इथे संपादन करतोय गोलंदाज. 1 रन आणि 1 विकेट घ्यायची या ठिकाणी. धन्यवाद डीजे. चला पुढील फलंदाज लवकर जायचे जरा. शॉर्ट रन मग 1 पण रन नाहीये. 33 या धावसंख्येवर धावसंख्या स्थिर. 33 या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. पहिल्या डावाचं पहिल्या इनिंगचं दुसऱ्या फेरीचा जो सामना आपल्या समोर चालू आहे. संकेत येतो नवीन फलंदाज. गोलंदाज जयेश बद्दल बोलायचं झालं तर अप्रतिम गोलंदाजी केली. संघाला कुठेतरी कमबॅक स्थितीमध्ये आणून ठेवलाय. षटकातील शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू नक्कीच फरार होतो. डीप बॅकवर्ड स्केअर लेगला षटकार. या 6 धावेच्या मदतीने धाव फलक स्कोर बोर्ड ऑन 4 गडी बाद 39. विजयासाठी 40 धावांची गरज. 18 चेंडू आणि 40 धावा. आदित्य लेवल पडगा संघाला. चला कोसले संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तोपर्यंत ऐकूया डीजे नागेश सुरेल संगीत. मानिवली संघाचे कर्णधार आणि गुरवलीपाडा संघाचे कर्णधार मी आदरणीय वामनजी परटोळे साहेब यांना विनंती करतो यापुढे सामन्याची नाणेफेकी आपल्या शुभ हस्ते करायची आहे. चला कोसले संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याला दिलेल्या सहकार्याबद्दल आपला मनस्वी आभार. 18 चेंडू आणि विजयासाठी 40 धावा. 18 चेंडू आणि विजयासाठी 40 धावा. आदित्य 11 पडग्या संघाला. आदरणीय आमच्या वामनजी परटोळे साहेब यांच्या शुभ हस्ते यापुढे सामन्याची नाणेफेकी गुरवलीपाडा यांच्या विरुद्ध मानिवली असा 2 संघाच्या दरम्यान होणारा सामना.
मानिवली संघानं नाणेफेकीचे गुण क्षेत्ररक्षक स्वीकारलाय, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय गुरवली पाडा संघाला. आणि आता मात्र जो सामना आपण पाहतात आदित्य 11 पडगा वर्सेस, चला फलंदाज पाठवायचे आदित्य 11 पडगा. चला लवकर. कोसले संघानं 3 षटकाचा सामना करताना 39 धावा कुठल्यात, 18 चेंडू 40 धावांचं समीकरण नेऊन ठेवलं आहे. आदित्य 11 पडगा संघ चला लवकर. सलमान सहकार्य करा, धावतचा जरा विकेट जवळ. तोपर्यंत ऐकूया एक पुन्हा एकदा सुरेल संकेत डीजे नागेश. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. मानिवली संघाने नाणेफेकी जिंकली. यापुढे होणारा सामना गुरवली वर्सेस मानिवली. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. 3 षटकांचा होणारा सामना असेल. 3 गोलंदाज राहतील, 1 षटक स्लॉगचं राहील. यापुढे सामने 3 षटकांचे राहतील. फलंदाज लवकर लवकर जायचे जरा. कोसला संघ धन्यवाद, आपण दिलेल्या वेळेनुसार आपलं क्षेत्ररक्षण तैनात केलंय. आणि षटक क्रमांक पहिलं मात्र मला तर वाटतं वासुदेव संघाच्या जबाबदारीनुसार स्लॉगचं षटक पहिलं, पॉवर प्लेचं पहिलं षटक. 18 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज. सलमान आणि प्रलेश या ठिकाणी आलेले आहे. ओके, सामन्याला सुरुवात करायची. 15 मिनिटे लावलेली आहेत. पहिला चेंडू सलमान याला अप्रतिम टाकला. वासुदेवाने निर्धाव चेंडू केला. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी झाली. पाहायला गेलं तर सलमानमध्ये सुद्धा जी क्षमता ताकद आहे चेंडू भिरकावून देण्याची, परंतु अप्रतिम चेंडू टाकला. पहिला थेट ठप्पा खाऊन यष्टीरक्षकाकडे चेंडू गेला. बघूया या पहिल्या षटकातील स्लॉगचं पॉवर प्लेचं पहिलं षटक वासुदेव हाताळतोय. दुसरा चेंडू आता मात्र सलमानला यश येत आहे. सलमाननं चेंडू भिरकावून दिला. मिड विकेटच्या वरनं चेंडू फरार. 4 धावा. डीजे विशाल या ठिकाणी पाहायला गेलं तर पहिला चेंडू निर्धाव आला होता. नंतर वासुदेव याच्या दुसऱ्या चेंडूवर डीप मिड विकेटला चेंडू भिरकावून दिला 4 धावेसाठी. आणि आता मात्र मोठा मासा गळायला लागलेला आहे. मोठा झटका का ज्या विकेटची वाट पाहत होते कोसले संघ, आणि तीच विकेट म्हणजे सलमान. बॅक टू द पॅव्हिलियन. नागेश, या मैदानावर मात्र जो जल्लोष माझ्या प्रेक्षकांमध्ये का येतो तर डीजे नागेश यांचं होणारं सुरेल संगीत. विकेट जावो, फलंदाज षटकार मारो किंवा 1 षटकाची सांगता हो किंवा सामना संपला त्यानंतर येणारे हे सुरेल संगीत डीजे नागेश मार्फत नक्कीच त्यांचं मानावं तेवढं कौतुक थोडंच. पहिला झटका बसतोय 1 गडी बाद. धावफलक मात्र 4 या धावसंख्येवर. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक पहिले चालू आहे. 3 षटकांमध्ये हे आव्हान पार करायचं आहे. षटकातील पुढे चेंडू. षटक क्रमांक पहिल्या स्लॉगचं. नक्कीच पॉईंटच्या वरनं चेंडू गेलाय. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. तिथे बघूया किती धावा जमा करतायत. आणि चेंडू कार्पेट शॉटच्या मदतीनं 4 धावेसाठी फरार. चेंडू या धावाच्या मदतीने धावफलक 8. डीजे
जर आपण थोडंसं साईडला बा, जो पॉईंटच्या वरनं फटका गेला तो आम्हाला दिसला नाही किती धावेसाठी चाललाय. विनंती असेल सर्वांना सहकार्य करा. एकमेकाच्या सहकार्यातून साकार झालेली स्पर्धा धर्मवीर चषक 2019 या चौकाराच्या मदतीने धावफलक कुठेतरी पुढे नेलाय. 8 या धावसंख्येवर 40 धावांचा पाठलाग करतोय आदित्य 11 पडगा संघ. प्रल्हादच्या बॅटमधून आलेला पॉईंटच्या वरनं फटका 4 धावेसाठी. या षटकातील येणारे मात्र 2 चेंडू बाकी आहेत अजूनही. ज्या सलमानच्या रूपानं गडीबाद केला वासुदेवाने मोठा झटका दिला आदित्य 11 पडगा संघाला. बघूया पुन्हा एकदा वासुदेव घेऊन जातो प्रल्हादला पुढील चेंडू. यॉर्करला गेले चेंडू होता नक्की सुंदर तिथे कट केली आहे. स्लिपला चेंडू जातो डायरेक्ट हिट आणि इथे बाद. सुंदर प्रयत्न त्या क्षेत्ररक्षकाचा. इथे टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत होत आहे. दुसरा झटका बसतोय. पहिल्याच षटक चालू असताना 2 गडी बाद. धावफलक 8 DG. नक्कीच सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का, परंतु आता फलंदाजांना भरोसा दाखवावा लागेल. आदित्य 11 पडगा संघावर जे फलंदाज येतील त्यांना भरोसा दाखवावाच लागेल, कारण स्पर्धेमध्ये सातत्य टिकवायचं असेल तर आपल्याला विजय महत्त्वाचा आहे. या षटकातील फक्त शेवटचा चेंडू बाकी आहे. वासुदेव पाहायला गेला तर अप्रतिम कामगिरी केली वासुदेवाने. 2 गडी बाद केलेत, एक झेलच्या रूपानं आणि एक धावबादच्या रूपानं. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. स्लॉगचं म्हणजे पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी दिसतंय. हाताळतो वासुदेव आणि या ठिकाणी बॅटची कडा. चेंडू अप्रतिम होता. गडी बाद. तिसरा गडी बाद. षटक क्रमांक 1 वासुदेव आलेला. याला 3 गडी बाद करण्यात. हे षटक 1 षटकाच्या समाप्तीनंतर आदित्य 11 पडगा संघाचा धावफलक 3 गडी बाद 8 DG. बारा चेंडू आणि 32 धावांची गरज विजयासाठी आदित्य 11 संघाला. स्ट्राईकला जातो प्रल्हादला मात्र आक्रमकता इथे दाखवावी लागेल, परंतु महेंद्र येतोय षटक क्रमांक 2 घेऊन. बघा कोसले संघाचं पाहायला गेलं वासुदेव आणि महेंद्र ही सलामीला येणारी जोडी आहे. नंतर पाहायला गेलं तर वासुदेव पहिलं षटक हाताळतो, त्यानंतर महेंद्र येतोय. अतिशय सुंदर कामगिरी म्हणजे अष्टपैलू खेळाडू दोन्ही या कोसले संघामध्ये पाहायला मिळतात. बघूया 12 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण. षटक क्रमांक 2 मार्गस्थ जात आहे. काय नाव भाऊजी नाव काय भाऊजी? धन्यवाद. चेंडू आणि आमचे आदरणीय शिवसेना शाखा प्रमुख स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना प्रेरित झालेले भातवड शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय रणजितजी नाईक साहेब यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. मी मंडळाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय आणि मान्यवर ज्या ठिकाणी या ठिकाणी पाऊल ठेवलं आणि मान्यवरांचं स्वागत षटकाराच्या मदतीने या ठिकाणी झालं. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या 6 धावेच्या मदतीने धावफलक केलंय 14 या अंकेवर DG.
थर्ड अंपायर दिलेला आहे इथे या ठिकाणी महेंद्र साडे. बघूया षटकातील पुढे चेंडू. सुंदर चेंडू होता. अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी आदळला, पायावर गेला. 22च्या रूपाने या ठिकाणी एक धाव येते. धावसंख्या इकडे पुढे जाते. धावसंख्या झाली ती 15. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ जात असताना या ठिकाणी हॅलो, या ठिकाणी फोनवरून शुभेच्छा या धर्मवीर चषकासाठी माझ्या शापूरकडून आलेल्या आहेत. आमचे संदेशजी शेलार साहेब आणि कुमारजी भोईर यांच्याकडून त्यांचं सुद्धा मनस्वी आभार व्यक्त करतोय. धर्मवीर चषक 2019 मध्ये पाहायला गेलं तर षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ जात असताना महेंद्राच्या पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव. षटकातील पुढे चेंडू हो मारण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातो. त्या ठिकाणी पंचांच्याकडे अपील मागितलेली जाते आणि पंच अपील फेटाळून लावतात. चोख निर्णय, कटिबद्ध आपल्या कामगिरीसाठी. या ठिकाणी मात्र वाटत चेंडू निर्धाव जातोय. कोणती धाव नाही या चेंडूवर. धावफलक पाहायला गेलं तर कुठेतरी स्थिर झालं 14 अंकेवर 15 सॉरी. पहिला षटकार आला होता, त्यानंतर महेंद्र कमबॅक करतो आपल्या संघासाठी. 15 धावांवर धावफलक स्थिर ठेवलाय. येणारे या षटकातील फक्त 2 चेंडू बाकी आहेत. 40 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे येणाऱ्या चेंडूंमध्ये. आता मात्र स्लिपला जिथे झेल उडाला होता परंतु नाही. एक धाव येते. एक धावेच्या मदतीने स्कोअर बोर्ड धावसंख्या 16. या षटकातील मात्र आता उर्वरित शेवटचा चेंडू बाकी. 40 धावांची गरज आहे. सुंदर अप्रतिम चेंडू. तिथे चेंडू भिरकावून दिलाय कव्हरच्या वरनं. फरार 4 धावेसाठी. षटक क्रमांक 2ची सांगता समाप्ती. 2 षटकानंतर धावफलक झालाय 20. आता मात्र समीकरण बदललंय. 20 साठी 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. या ठिकाणी आवर्जून उपस्थित आमच्या हाकेला मान देऊन या धर्मवीर चषक 2019 मध्ये सन्माननीय पुंडलिक शेठ म्हात्रे साहेब आणि शिवसेना युवासेना विभाग अंबर्जे यांच्या संयुक्त विद्यमानानं साकार झालेली स्पर्धा 2019 धर्मवीर चषक. या ठिकाणी भिवंडीचे उद्योजक, एक प्रेमळ व्यक्तिमत्व आणि टेमघर भिवंडी परिसर ज्यांच्या नावानं ओळखला जातो ते आमच्या आदरणीय रणजितजी नाईक साहेब, शिवसेना शाखा प्रमुख यांचं शुभागमन या ठिकाणी झालं आहे. मी किरण परटोळे साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आदरणीय रणजित नाईक साहेबांना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. डीजे नंतर त्यांच्याच समवेत आलेले या भिवंडीचे उद्योजक आदरणीय कैलासजी गोरे साहेब यांचं स्वागत मी राम परटोळे यांना विनंती करतोय सन्मान चिन्ह देऊन आदरणीय कैलास गोरे साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. रामजी परटोळे आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आदरणीय कैलासजी गोरे साहेबांचं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. डीजे धन्यवाद. त्यानंतर त्यांच्या समवेत आलेले धन्यवाद डीजे. त्यांच्या समवेत आलेले आदरणीय उद्योजक भिवंडी विभाग सन्माननीय रंगनाथजी तरे साहेब यांचं स्वागत मी बलिराम परटोळे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते रंगनाथजी तरे साहेब यांचं स्वागत करायचं.
सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मी सामन्याकडे जातोय. 6 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण. सहा चेंडू आणि 20 धावा विजयासाठी. समीकरण लक्षात घ्यायचे दोन्ही संघांनी. अप्रतिम सामना चालू आहे कोसले वर्सेस आदित्य 11 पडगा. सुंदर चेंडू आहे तेवढाच पटका सुंदर चेंडू मात्र फरार. नक्कीच आता समीकरण बदलतं. या पहिल्या चेंडूवर चेंडू फिरकावून दिलाय स्क्वेअर लेगला डावखुऱ्या फलंदाजानं 6 धावेसाठी. या 6 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे 26 या आकड्यावर. विजयासाठी 5 चेंडू आणि 14 धावा. डीजे धन्यवाद डीजे. आगरी कोळी लोकांची देवता माझी एकविरा आई. या एकविरा आईचं नमन या एकविरा आईचा गजर या भव्य दिव्य मैदानावर या ठिकाणी होतोय. नक्कीच डीजे नागेशचं मानवत तेवढं कौतुक. थोडंच माझ्या प्रेक्षकांची मनं जिंकणारा नागेश सर या ठिकाणी डीजेच्या मार्फत प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. आपलं मनस्वी आभार. 5 चेंडू आणि 14 धावा. पुन्हा एकदा चेंडू फिरकावून देण्याचा प्रयत्न होता. चेंडू उसळी घेतोय झेल झाला असा परंतु नाही. एकच धावा या ठिकाणी येते. प्रल्लेश आणि तिथेच फलंदाजाला थांबवलं कारण प्रल्लेशमध्ये सुद्धा क्षमता आहे. फलंदाज सलामीला आलेला आहे अजून मैदानात. 4 चेंडू आणि विजयासाठी 13 धावा. काही होऊ शकतं. क्रिकेट म्हणजे काय तर अनिश्चिततेचा भरलेला क्रिकेट. जोपर्यंत शेवटचा चेंडू विकेटवर पडत नाही तोपर्यंत हा क्रिकेट संपत नाही. 4 चेंडू आणि 13 धावा. सामन्याकडे लक्ष लागलंय माझ्या क्रिकेट रसिकांचं. तत्पूर्वी व्यासपीठावर आजचे उपस्थित सर्व आमचे प्रमुख पाहुणे कारण या अंबरच्या गावावर असणारं प्रेम आणि पाहुण्यांची होणारी उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. सर्वांचं या ठिकाणी मी मनापूर्वक स्वागत करतो. टायमिंग ओके. भान ठेवा कोसले संघ निर्णायक सामना चाला लवकर. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. नक्कीच हा सामना रोमांचकारी होणार. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल. जर एखादा मोठा फटका आला तर सामना खूपच रोमांचकारी होईल. 4 चेंडू आणि 13 धावा. ह्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर सामन्याचं समीकरण बदलेल. सुंदर. मी म्हटलं होतं सामना बदलू शकतो. प्रल्लेश मध्ये समताय. नक्की सामन्याचं समीकरण बदललंय. चेंडू फिरकावून दिला डीप स्क्वेअर लेगला फरार. 6 धावेसाठी षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाले 33 आणि विजयासाठी 3 चेंडू 7 धावा. तोपर्यंत डीजे जल्लोष करायचे नागेश. धन्यवाद डीजे. मी म्हटलं होतं प्रल्लेशमध्ये क्षमता आहे का. जो सलामीला आलेला फलंदाज का ज्यानं दाखवून दिलंय माझ्यात पण काही कमीपणा नाही आहे. माझ्यात सुद्धा ताकद आहे आणि त्याने इथे सिद्ध केलंय. 3 चेंडू 7 धावांचं समीकरण बनलंय. मी म्हटलं होतं प्रत्येक सामना रोमांचकारी का होतात कारण आयोजन असं केलंय. अशा टीम्स इथे आलेल्या आहेत. सगळ्या तगड्या टीम इथे पाहायला मिळतात. 3 चेंडू आणि 7 धावा. समीकरण बदललंय. फुलटॉस चेंडू. आता मात्र समीकरण बदलून गेलं. सामना झुकतोय. आदित्य 11 पडगाच्या बाजूने षटकार. सामन्यातील औपचारिकता बाकी. 2 चेंडू आणि 1 धाव. कंपल्सरी चेसिंग या ठिकाणी राहणार. प्रेक्षकांच्या मनावर मात्र हास्य. चेहऱ्यावर हास्य. डीजे नागेश मार्फत ऐकूया जल्लोष. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. 2 चेंडू आणि 1 धाव कंपल्सरी इथे करावी लागेल. आदित्य 11 पडगा पाहायला गेला तर 6 चेंडू 20चं समीकरण होतं. ज्या प्रल्लेशने केलेली स्फोटक बारी 2 षटकार या ठिकाणी निर्णायक ठरणार. 2 चेंडू आणि 1 धाव विजयासाठी. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. चला लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. सामना विलंब लावू नका. दोन चेंडू आणि 1 धावेची गरज.
हलकीशी कट केलाय चतुर या चपलाई या फलंदाजानं. प्रल्लेशने मात्र सामना जिंकून दिला. मी म्हटलं होतं प्रल्लेशमध्ये क्षमता आहे. आदित्य इलेव्हन संघ इथे दुसऱ्या फेरीमध्ये विजय झाले, त्यांचं कौतुक आणि अभिनंदन. आणि यापुढे होणारा सामना गुरवली वर्सेस मानिवली, एक रोमांचकारी होणारा सामना. मी या पुढील धावतं समालोचन विनंती करतो जगदीश तारमिळे सर आपण या ठिकाणी करायचं. इथेच थांबतोय, तोपर्यंत ऐकूया DJ नागेश मार्फत सुरेल संगीत. धन्यवाद. धन्यवाद DJ, धन्यवाद DJ. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय आदित्य इलेव्हन पडगा संघाचा प्रल्लेश. प्लीज व्यासपीठावर यायचंय. मी रणजित देसाई साहेब यांना विनंती करतोय. भिवंडी उद्योजक तसेच भादवड शिवसेना प्रमुख आमचे सन्माननीय रणजितजी देसाई साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रल्लेश. चला लवकर आपण व्यासपीठावर यायचं आहे. रणजितजी देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते त्याला इथे सन्मानित करण्यात येत आहे. तोपर्यंत मी विनंती करतोय जगदीश तारमिळे सर आपण आपला भार सांभाळायचा. येस, थँक्यू सो मच जय सर. यांच्या सुमधुर आवाजाने इथे मात्र आपण नक्कीच खूप चांगलं समालोचन देखील ऐकलं. मॅन ऑफ द मॅच, man from Padge, Pralesh. He done outstanding job when his team in trouble. He come on the crease and done outstanding job.